बरं हीच लोक हिंदी जेव्हा जातात तेव्हा चांगलं काम करतात की, मग मराठीने काय घोडं मारलंय? तू आहे ना ती राजा जेव्हा हत्तीवरती चाललेला असतो तो कडेला एक जण जो भिकारी असतो ना, राजा त्याला एक नाणं देतो ते आहे. तर मग मी शक्यतो घेत नाही. गिरीशनी वाचलेल्याच्या 10% जरी ऍक्टर्सना करता आलं असतं ना, तरी अजून फिल्म काहीच्या काही लेवलला झाली असते. चित्रपटाच्या लेवलच्याही पुढे जाऊन काम करणारी ही लोक आहेत, त्या पद्धतीच्या सिरीज बघितलेल्या आहेत. मग असं असताना आम्ही मराठीच्या ह्याच्यामध्ये कॉन्टेंट वाईज जे आत्ता प्रेक्षकांना देतो आहोत ते अत्यंत दरिद्री आहे. नमस्कार, मी रसिका शिंदे, MTV मध्ये तुमचं स्वागत. गारुड या चित्रपटाची टीम आज आपल्या भेटीला आली आहे. खरं तर ट्रेलर मी पाहिला, अनेक प्रश्न खरं तर मनात हा उद्भवणार आहे आणि त्याच निमित्ताने आपण दिग्दर्शकांशी आणि कलाकारांशी संवाद साधला. सर, चित्रपटाचा ट्रेलर मी पाहिला. 2 स्टोरी मला दिसतात की गिरीश सरांची एक वेगळी स्टोरी घडते आणि जे मला कळलं ते, आणि शशांक सरांची एक वेगळी, त्यांच्या आयुष्यात एक वेगळी स्टोरी घडते असं मला तरी कळलं. काय सांगाल जास्त हिंट न देता की काय आहे नेमका चित्रपट आणि गारुड हेच नाव का? हिंट तर देणारच नाहीये. बऱ्याच हिंट ट्रेलरमध्येच मिळालेले आहेत. सिनेमाच्या नावाबद्दल सांगतो की त्या कथेला प्रत्येकजणच कथेला साजेसं आणि कॅची नाव देत असतो. पण गारुड या शब्दाचा अर्थ तसा शब्दशः न घेता तो ते एका फ्रेजमध्ये वापरला गेला, म्हणजे वाक्यामध्ये जसा वापरला जातो त्या पद्धतीने ते कॅरेक्टर्स किंवा ती कथा पुढे सरकत जातीये. म्हणजे प्रत्येकाची स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस प्रयत्न करत असतो. तर याचं एक गारुड आपल्या मनावरती असतं. ते प्रत्येकावरतीच असतं की मला हे पूर्ण करायचं आहे, मला काही जे काही मिळवायचं आहे ते, मग चांगलं वाईट जे काही असेल ते, पण त्याचं गारुड आपल्या मनावरती असतं. पगडा असतो आपण म्हणूयात, किंवा आपण एखादी गोष्ट एखाद्याकडून करवून घ्यायची असेल, मला एखाद्याकडून एखादी गोष्ट हवी आहे हे जर करायचं असेल तर आपण त्याच्या मनात त्याचं गारुड निर्माण करतो की नाही हे हे असं असं कर, बघ हे असं कर, मग हे असं होईल, अशा पद्धतीचं आहे. तर कथानकामध्ये अशा काही गोष्टी आहेत की मग प्रत्येक माणसांची स्वप्न आहेत, शोध आहेत, स्वार्थ आहेत. सो ते पूर्ण करण्यासाठीचा कोण कोणावरती गारुड करते का, कोणावरती कशाचं गारुड आहे हे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर कळेल. पण कशी सुचली कथा, कशी सुचली, आणि गिरीश सर आणि शशांक सर दोन्हीही दिग्गज कलाकार कसे जोडले गेले या चित्रपटात? कथा मुळात माझी नाही आहे, प्रमोद खाडीलकर यांची कथा आहे. पटकथा आणि संवाद आम्ही दोघांनी लिहिलेले आहेत. त्याला ती त्याच्या वैयक्तिक अनुभवातून सुचलेली आहे कथा. वैयक्तिक अनुभवातून सुचलेली असून सुद्धा ही काल्पनिक कथाच आहे. पण ती ज्या पद्धतीने पडद्यावरती मांडलेली आहे ती तुम्हाला ती वास्तव कथाच वाटेल, की ती पात्र आजूबाजूला तुम्हाला दिसतील किंवा त्या पात्रांचं वागणं, त्यांचं त्या कथेमधलं जे काही त्यांचे प्रसंग आहेत, ज्या काही घटना आहेत त्या आपल्याला पण रिलेट होतील, माणसाला माणसाशी रिलेट होणाऱ्या त्या गोष्टी आहेत. सो ती कथा त्याला सुचली आणि त्याच्यावरती आम्ही तो सिनेमा लिहिला. आणि बहुतांशी वेळेला असं होतं की आपण सिनेमा लिहिताना आपल्याला, सिनेमा किंवा कोणतेही नाटक असू दे, काही लिहित असताना ती पात्र समोर उभी राहतात की कोण काम करेल, कोण दिसेल, अस्पष्ट का होईना पण एक चेहरा आपल्याला तो दिसत असतोच. त्या दृष्टीने गिरीश कुलकर्णी सरांचं जे कॅरेक्टर आहे RK नावाचं, ते लिहिताना आमच्या डोक्यात होतं की या कॅरेक्टरला योग्य न्याय म्हणूयात, असं जे म्हणतात की योग्य न्याय, किंवा त्याला त्यांच्या शैलीने एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम ते करू शकतील, असा लेखक म्हणून, निर्मात्यांना सुद्धा आणि दिग्दर्शक म्हणून मला सुद्धा विश्वास होता की हे दोघं, इवन हे दोघंच असं नाही पण पायल असू दे, सचिन असू दे, धनंजय सरदेशपांडे असू देत, हे जे काही लीड कॅरेक्टर्स आहेत हे त्यांच्या कॅरेक्टरला त्यांचा एक फ्लेवर देऊन त्याला आणखी एका उंचीवर नेतील याचा विश्वास होता. आणि त्या अनुषंगानंच हे लोक जोडले गेलेले आहेत या सिनेमाशी. शशांक सर, तुमच्याकडे यायचं होतं की गिरीश सर आहे, तुम्ही आहात आणि ही नव्या दमाची पिढी पण आहे,
पण ज्यावेळेस चित्रपटाची कथा आली, पहिली रिॲक्शन खरं तर काय होते आणि आजवर जे जे चित्रपट साकारले, प्रत्येक चित्रपटामध्ये तुमची वेगळी भूमिका होती आणि एक म्हणतो ना की तुमचा असा सर म्हणे की तुमचा असा ट्विस्ट असतो त्याला. तर प्रत्येक भूमिका किंवा तो चित्रपट स्वीकारण्यामागे तुमचा थॉट काय असतो आणि गारुडबद्दल पण काय थॉट होता? कथा आवडली पाहिजे हा तर एक सगळ्यात मुख्य मुद्दा आहे त्याच्यातला. आणि मी काय करतो, स्क्रिप्ट वाचल्यानंतर आहे ना, कथा मग लाऊड रीड करून कोणाला तरी सांगायचा प्रयत्न करतो की ह्या चित्रपटाची कथा काय आहे. आणि ती कथा सांगितल्यानंतर त्या कथेमध्ये माझ्या कॅरेक्टरचा उल्लेख होतो आहे का, हम्म. हे माझं मलाच कळतं त्याच्यामध्ये. जर उल्लेख होत असेल त्या कॅरेक्टरचा तर मी ती चित्रपट घेतो, अदरवाईज तो घेत नाही. म्हणजे हे एक हे आहे. आणि दुसरी गोष्ट, परत मी वेळ आणि पैसे ह्या दोन्ही गोष्टी आहेतच त्याच्यामध्ये. पण ऍक्टर म्हणून मी ती शक्यतो ही पण गोष्ट पाळायचा प्रयत्न करतो. म्हणजे एक राजा, एक राणी आवडती आहे, एक नावडती राणी आहे आणि तिला एखादा माहूत आवडतो आहे. आता ही जर गोष्ट असेल तर ह्या 4 कॅरेक्टरमध्ये मी आहे का कुठे? माहूत म्हणून मी आहे का? आवडती राणी आहे का? नावडती राणी आहे का? किंवा राजा आहे का? या 4 कॅरेक्टरमध्ये मी कुठे आहे का? तर नाही. तू आहे ना, राजा जेव्हा हत्तीवरती चाललेला असतो तो कडेला एक जण जो भिकारी असतो ना, राजा त्याला एक नाणं देतो ते आहे. तर मग मी शक्यतो घेत नाही ती, की नको ते जाऊ दे मरू दे ते, कारण ते येणारच नाही. तो हत्ती चाललेला आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. तर ती साधारणतः तसं असतं. तर त्याच्या ह्याच्यामध्ये गारुड मला आवडलं ते. नाही चांगलं आहे, करण्यासारखं आहे त्याच्यामध्ये काहीतरी. आणि एक वयाचा टप्पा असा येतोच की तुम्हाला ज्याच्यामध्ये की अरे हे करून बघायला पाहिजे यार, हे करून बघायला पाहिजे, बघू तरी काय आहे, काय होईल, फसेल त्याच्यापेक्षा काय होईल. आणि फसलं तर दिग्दर्शक आहेच की सांगायला. बरं, तुम्ही स्वतःही दिग्दर्शक आहात, मग दोघांपैकी एका डिरेक्टरला आणि एका दिग्गज कलाकाराला डिरेक्ट करताना काय आव्हान होते आणि स्वतःमधला म्हणजे त्या चित्रपटात शूट करत असताना स्वतःतला डिरेक्टर तो स्विच ऑफ कसं ठेवता? पण तुला तसं ठेवण्याशिवाय पर्याय नसतो अगं तुम्हाला. म्हणजे त्याला त्रास झाला असणारच आहे त्या गोष्टीचा की एखादा अँगल लावलाय किंवा एखादं हे की हा कुठं लावणार आहे एडिटला. तर हे जे आहे ना ते मन तुझं ओव्हर पॉवर करत असतं तुम्हाला ते, की हा हे मी इथून हे आला, आता हा लावला, ह्यानी लेन्स एवढीची लावली, मग पुढचा कट कुठला लावणार आहे हा. मला वाटतं एका सिक्वेन्सला झालं पण होतं ते बहुतेक त्या ह्याच्यामध्ये हिच्यावर ऐकायला आवडेल मला किस्सा काय होता. ते ओव्हर पॉवर करतच तुझ्यामधलं. तर त्या गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला ओव्हर पॉवर करत असतात त्याच्यामध्ये, की अरे नाही हे लागणार नाही, मग कशाला घेतो उगीच वेळ वाचून त्याच्याऐवजी दुसऱ्या डिझाईन करा ना त्याच्या ह्याच्यामध्ये. पण परत एका पॉइंटला तुम्हाला हे पण मान्य करावंच लागतं याच्यामध्ये की तो कॅप्टन ऑफ काय शिप आहे, तो शिप ऑफ कॅप्टन आहे तो. आणि तो जो सांगेल ते तुला ऐकणं, कारण त्यांनी फिल्म पाहिलेली असते. बरोबर. मी दिग्दर्शकी ह्याच्यातनं जरी विचार करत असलो तरी मग माझं कॅरेक्टर त्यावेळेला माझ्या दृष्टीने सेंट्रल असतं, त्याच्या दृष्टीने ते नसतं. दिग्दर्शकाच्या दृष्टीने ते सेंट्रल कॅरेक्टर नसतं. दिग्दर्शकाच्या दृष्टीने तो सीन हा वेगळ्या पद्धतीने त्याच्या डोक्यात ऑलरेडी डिझाईन झालेला असतो. तो म्हणजे लीड कॅरेक्टर एखाद्या पूर्ण सिक्वेन्समध्ये हा समजा लीड कॅरेक्टर आहे पूर्ण फिल्ममध्ये, आणि तो जो सीन चालू आहे आणि त्या सीनमध्ये ह्याच्या दृष्टीने त्या 5 जणांच्या ह्याच्यामध्ये तुला इम्पॉर्टन्स असेल आणि ह्याच्यासमोर फक्त घडते, तो ह्याला देणारच नाही वेटेज. तो वेटेज तुलाच देणार आहे. आणि हे अभिनेत्यांना शक्यतो कळत नाहीत गोष्टी या, ज्यावेळेला तुम्ही तिथे अभिनेता म्हणून वावरत असता. त्याच्यावरती आता मी माझ्या पद्धतीने कंट्रोल करतो की नको फार इंटरफिअर नको करायला ह्या गोष्टीमध्ये. आणि ते पाळाव्यात गोष्टी, ह्या एथिक्सच्या गोष्टी आहेत या सगळ्या, आणि ते पाळाव्यात आपण. सचिन, तुमच्याकडे येते की काय सांगाल चित्रपटाचा अनुभव, आणि गिरीश सर आहेत, शशांक सर आहेत, इतक्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं म्हणजे खरंच भाग्य लागतं. भाग्य म्हणजे स्वप्नच म्हणावं लागेल. कारण पूर्वीपासून पिक्चर बघत मोठा झालं असं म्हटलं नाही, साहजिकच आहे सर. सरांची कामं बघितलेली आहेत, त्यांच्या कामाच्या प्रेमात असतो आपण. म्हणजे रेडूसारखा चित्रपट असेल, आपण त्यांच्या कामाच्या प्रेमात असतो. गिरीश सरांच्या, शशांक सरांच्या, धनंजय सर असतील तर म्हणजे कुठेतरी असं वाटत असतं ना की त्यांना बघायला मिळालं तरी खूप असतं. त्यांच्यासोबत उभं राहून काम करणं ही गोष्ट खूपच दूरची असते.
पण ती योगायोगाने म्हणा नशिबाने म्हणा माझ्याकडे आली गोष्ट आणि मला करायला मिळालं हे भाग्य आहे. आणि खूप काही शिकता आलं. म्हणजे ज्यांना फक्त आपण पडद्यावरती बघतोय त्यांच्यासोबत बाजूला राहून आपण अभिनय करतोय, त्यांचा अभिनय ऑब्झर्व करतोय, सगळं त्यांच्याकडून शिकायला मिळतंय. खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्या कालावधीत. खूप खूप म्हणजे खूप. काय सांगाल एखादं, काय शिकाल त्यातल्या 1-2 गोष्टी कोणत्या सांगाल? आता हे मी विचारलं असतं तर म्हटलं असतं चेष्टा करतो माझी. सर काय शिकलं सांगा. हा मी नाही एक आता माझ्यामुळे तुम्हाला उत्तर मिळेल. मला एक गोष्ट शिकायला मिळाली. तुमचा स्क्रीन प्रेझेन्स काय असावा लागतो किंवा तुम्ही कॅरेक्टरमध्ये राहून काय केलं पाहिजे. मला वाटतं एक विडीचा सीन होता, मी तो किस्सा सांगितलाच. मी विडी पितो आणि शॉट चालू होता आणि ती माहीत नाही विडी कुठल्या प्रकारची होती, ती विजली. ते विजल्यानंतरही मी माझा अभिनय चालूच होता फुकण्याचा, ज्यातून धूरही निघेना. आणि तो सीन कट झाल्यानंतर शशांक सर पटकन बोलून गेले, अरे मला वाटलं तो असं परत काढेल आणि असं बघेल आणि तो परत असं विजवेल. तर म्हटलं आयुष्यपद हे आपल्या लक्षात आलं नाही. म्हटलं हे कुठेतरी अनुभव असतात, एक्झॅक्टली. ते खरंच खूप शिकण्यासारखे असतात की तुम्हाला ते प्रेझेन्स असावा लागतो की हां काहीतरी आपलं घडले तर त्यात कसं मारून न्यायचं. तर सर ते खरंच शिकायला मिळालं आणि मी हे कायम लक्षात ठेवेन की पण हे बीडीचं दरवेळेच आहे माहिती का तुला. बीडी हा तू ती विजतीच. 20% बीडी हा विजणाराच प्रकार असतो. हां त्यामुळे त्यांना लय कॉन्शियस राहावं लागतं. पण मला ते भारी वाटलं. शॉर्ट कट झाल्यानंतर सर बोलले की अरे त्याने काहीतरी असं केलं असतं तर असं मला वाटलं होतं की हा असं काहीतरी करेल, पण ते माझ्याकडून राहून गेलं. तर ते एक आत्ता कुठेतरी फॉलो करायला लावलं की तेवढा प्रेझेन्स ठेवायचा. हां बाकी एक गोष्ट आणखीन एक शिकायला मिळाली की सिनियर असल्याचा अनुभव असल्याचा कुठचाच आविर्भाव नसतो काम करण्यात माणसांच्या, अजिबात नाही. की मी सिनियर आहे तर मी अरे हा कोण नवीन आहे तर आपण म्हणजे आपण ऐकून असतो मराठी किंवा हिंदी की मोठा ॲक्टर असेल तर तुम्ही साहजिकच आहे, कोण नवीन काम करायला असेल दाबण्याचा प्रयत्न करतात. काही असं जाणवलं नाही त्या दिवसात. खूप सांभाळून घेतलं सगळ्याच लोकांनी, अगदीच प्रताप सरांपासून. त्यांनी जो विश्वास दाखवला की पहिलीच फिल्म आहे तर त्यांनी विचार पण नाही केला की कसा करेल हा मुलगा काय वगैरे. पण खरं तर मला वाटतं मी जो श्रीधर पात्र साकारलं आहे त्यात बऱ्यापैकी सरांचाच वाटा आहे की त्यांनी बऱ्याच गोष्टी समजून समगितल्या की हे पात्र असं आहे. आणि मी थिएटर बॅकग्राऊंडचं असल्यामुळे बऱ्यापैकी ते कठीण होतं. हां सगळेच म्हणजे नाटक चित्रपट हा पहिलाच सर पहिलाच चित्रपट असल्यामुळे ते थोडंसं कठीण होतं. पण टीम चांगली होती त्यामुळे ते खूप. आणि को आर्टिस्ट पायलचं तर NSD, त्याच्यामुळे मला आणखीन एक मोठं एक बर्डन NSD करून आले. पण मजा आली. कमाल अनुभव होता. बरं पायल, आता त्यांनी उल्लेख केलाच की NSD तर मुळात इतक्या मोठ्या संस्थेतून शिक्षण घेणं आणि त्यानंतर पुढे तो अभिनयात त्या क्षेत्रात प्रवास करणं, कसा होता तो प्रवास? आणि आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे काय त्याला काय बर्डन काय दिलं NSD मुळे? मी बर्डन दिलं स्वतःच मला वाटतं मी उलट त्याला रिलॅक्स केलं असेल. म्हणजे कसा होता प्रवास आणि मग चित्रपटाबद्दल काय? हां थिएटर करत होते आधी आम्ही, म्हणजे दिग्दर्शक जे आहेत प्रताप, त्यांनी खरं तर ॲक्टिंग शिकवलेली आहे खरं अगदी सांगायचं तर. आणि त्यांनी सुरुवात करून दिल्यानंतर प्रयत्न करत बक्षिसं मिळवत मग NSDला सिलेक्शन होणं, ती एक अचिव्हमेंट होती लाईफमधली. मग तिथे गेल्यावरती जी जबाबदारी वाढली की 3 वर्ष शिक्षण घेतलेली मुलगी आणि ती परत जेव्हा येणार तेव्हा तिच्याकडून नक्कीच अपेक्षा मोठ्या असणार. आणि त्याला खरं उतरायचं होतं. म्हणजे प्रताप माझ्याकडनं नक्कीच तेवढ्या अपेक्षा ठेवणार की आधी मी तुला सांगत होतो असा अभिनय करायचा, आता तुझ्याकडनं ते अपेक्षित आहे की तू कॅरेक्टर क्राफ्ट कर, तू त्याच्यामध्ये स्वतःचे इनपुट तुझे पाहिजेत. तर त्याला न्याय द्यायचा होता. बर्डन नव्हतं मला, कारण असं खूप जास्त बर्डन नाही, पण जबाबदारीची जाणीव होती. आणि शेवटी ते स्वप्न आहे ना, ॲक्टिंग करणं म्हणजे तेच आहे सर्वस्व. त्यामुळे त्यात जेव्हा ते करायला मिळतं तेव्हा ते खूप आनंदानेच करायला मिळतं. आणि मग हा रोल माझ्या वाट्याला येणं, अशा पद्धतीने तो लिहिला जाणं,
हे नशीबच होतं. जसं NSD आपण म्हणजे मी अचिव्हमेंट म्हणते माझ्या आयुष्यातली, तसं हा चित्रपटसुद्धा करायला मिळणं अचिव्हमेंट समजते. इतक्या मोठ्या कलाकारांसोबत Exactly. काम करणं अचिव्हमेंटच समजते. मी म्हणेनच की हां बर्डन होतं, गिरीश सर, शशांक सर, हे बर्डन जरी असलं तरी एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे ती, की तुम्हाला हे करायला मिळतंय किंवा ते आपल्याला त्यांच्यासोबत सावरून घेतायत, म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी करू शकणार. आणि ही प्रेरणा खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी, की जसं NSDला सिलेक्शन होणं म्हणजे मी अभिनेत्री झाले का? नाही झाले. पण होण्याची किंवा मोठं होण्याची एक पहिली जिद्द पायरी. जी निर्माण व्हायला हवी ती तिथे डेव्हलप झाली. तसंच या सिनेमाच्या माध्यमातून पण तेच होतंय, की स्वतःबद्दलचा एक कॉन्फिडन्स वाढत चाललाय, की आपण काहीतरी करणार. आपण अजून काम करायचं एवढं मात्र नक्की आहे, की भरपूर गोष्टींवरती काम करायचं आहे. पण ती काम करण्याची प्रेरणासुद्धा मिळणं कधी कधी खूप गरजेचं असतं. नाहीतर आपण न्यूनगंडात जायला लागतो, की अरे आपण काहीच नाही का करू शकत. आपण स्वतःला मग तितक्या मोठ्या लेवलवर पाहायचंच नाही का. छोट्या शहरातनं आलेली मुलगी असते, मग ती नाहीच बघत स्वतःला तिथे. पण जेव्हा अशी संधी मिळते, अशा पायरीवर तुम्हाला अशी लोकं भेटतात, तर या चित्रपटाकडे मी त्या नजरेने बघते की आता आणखीन पेटून उठून काम करायचं आहे. सो असा एक छोटासा इथंपर्यंतचा जर्नी आहे. बरं, मगाचपासून सर गिरीश सरांचं नावच येतंय. तर तुम्ही आणि सरांनी आधी देखील चित्रपट केले. तर जेव्हा दोन असे दिग्गज कलाकार म्हणजे आपल्याच ताकदीचा कलाकार जेव्हा एकत्र त्या चित्रपटाचा भाग असतो, तर आव्हानं काय असतात आणि तो गिव्ह अँड टेक काय असतो? आणि इतक्या वर्षांच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये गिरीश सर देखील होते, त्यांच्यासोबत कामं देखील केली आहेत. तर काही स्पेसिफिक असे आठवणी, किस्से काही आहेत का? किंवा या चित्रपटाच्या किस्सा निमित्ताने असं काय नाही घडलंय मला का? काही सांगता येणार त्याच्याबरोबरचं, पण मला तो मुळात आहे ना अभिनेता म्हणून जेवढा आवडतो त्याच्यापेक्षा जास्त मला तो रायटर म्हणून जास्त आवडतो. त्याची बोलण्याची पद्धत असेल किंवा मला इवन देऊळमध्ये माझ्याकडे असतील अजून त्याचा देऊळचं स्क्रिप्ट गिरीशनी त्याच्या पद्धतीने वाचलेली एक साऊंड फाईल दिली होती त्यांनी, की साधारणतः की ही ह्या लेवलला तुम्हाला सगळ्यांना वाचता आलं तर बघा. आणि मी तुला सांगू का, गिरीशनी जे वाचलेलं होतं ना, गिरीशनी देऊळचं स्क्रिप्ट ज्या पद्धतीने, म्हणजे लोक लोटपोट होऊन पडायची, माहिती तुला, लोटपोट होऊन पडायचे लोक. गिरीशनी वाचलेल्याच्या 10% जरी ऍक्टर्सना करता आलं असतं ना, तरी अजून फिल्म काहीच्या काही लेवलला झाली असते त्याला. कारण तो आहे ना, माझ्या असं लक्षात आलं, तो आहे ना झिरपून घेतो सगळ्या गोष्टी त्या लिखाण, आणि त्याचं ऑब्झर्वेशन फार कमाल आहे तो. मग फारच, मग त्याला ती देणंच म्हण की आणि व्यंग, मी जो शब्द वापरेल तो चांगल्या अर्थाने, की त्याला समोरच्या माणसातलं व्यंग पटकन सापडतं. व्यंग म्हणजे लकब या अर्थाने म्हणतोय किंवा कुठलं, पण त्याला ते व्यंग म्हणजे व्यंग आपल्याकडचा जो विनोद आहे तो त्याच्यातून निर्माण होतो ना. आपला शाब्दिक विनोद असेल किंवा तो जो विनोद आहे तो त्याच्यातून निर्माण, विसंगती त्याला सापडते. व्यंग नाही, मग विसंगती म्हणू आपण, की त्याला ती समोरच्या वागण्यातली, बोलण्यातली, दिसण्यातली विसंगती फार पटकन सापडते त्याला ती, आणि ती नजर त्याची डेव्हलप झालेली आहे ती. आणि त्याच्याबरोबर काम करणं ही गंमत मग नेहमी ट्रीटच असते. मग काय देऊळ असेल किंवा हायवे हो. सेल्फी आहे, त्याच्यानंतर आम्ही मसाला म्हणून केली होती, नंतर आत्ता पण एक येरवडा रिटर्न्स म्हणून आपल्या ह्याच्यानंतर पण एक केली होती. तर त्याच्याबरोबर गप्पा मारणं ही मजा असते ती. मग तो सतत नवीन नवीन वाचणाऱ्यातला असतो आहे तो. भारतभर सध्या कामं करतो आहे तो, हिंदीमध्येही काम करतोय, साऊथमध्येही काम करतोय, मग तिकडचे अनुभव शेअर करत असतो तो. आणि मग कौतुक त्याचं हे आहे की लहान लहान कार्यक्रमातनं पण, मग कवितांचं कुठं जर असेल, चंद्रकांत काळेंबरोबर कवितांचं वाचन करायचं तर तिथंही असतो गिरीश, कारण त्याच्या आवडीचा विषय आहे तो. मग मला हिचं पण त्यामुळं कौतुक वाटतं की NSD मधनं पासआउट झाल्यानंतर नाटक शिकून आल्यानंतर शक्यतो कोणी नाटक करत नाही. अच्छा. तू जर आता ऑब्झर्व करत असशील तू, की जर इतकी लोक पासआउट झालेली आहेत किंवा स्कूलमधनं पासआउट, तर त्याच्यातली किती जण नाटक करतात? ही मुलगी करते नाटक, आणि ती धंदेवाईक किंवा व्यावसायिक नाटक करत नाही. ती तिच्या लेवलला जाऊन ती हौशी लेवलला नाटक करते, आणि ह्याला जिगरा लागतो तुम्हाला.
की मी माझ्या ह्याच्यासाठी ग्रुपसाठी नाटक करते, मी माझ्या प्रांतासाठी नाटक करते, मी तिथून आलेली, मी ज्या 4 गोष्टी शिकलेल्या आहेत त्या गोष्टी मला माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत. त्या गोष्टी ते घेतील नाही घेतील हा त्यांचा मुद्दा आहे, पण तिची ती अर्ज आहे ती. अदरवाईज तिला तसंही व्यावसायिक धंदेवाईक नाटकाचं काम करायचं असतं तिला, तर तिला अवघड नाहीच आहे. हो. ती जाऊन कधी ते काम करूच शकते. अवघड आहे ते ह्या पद्धतीच्या हौशी रंगभूमीवरती टिकून उभं राहणं. बरोबर. आणि त्या ज्या अर्थी ती तिथे टिकून उभं राहते त्या अर्थी तिला सतत एक्सपेरिमेंट करणारीच नाटक करायचे किंवा रोल करायचे हे पण त्याच्यावरनं तुझ्या लक्षात येतं. Right. दुसरा एक मला विचारायचं की तुम्ही निर्माते देखील आहात, तर मराठी चित्रपटांची सध्या वेगवेगळ्या भाषांमध्ये येणाऱ्या चित्रपटांसोबत कॉम्पिटिशन आहे. पण OTT हा असा एक प्लॅटफॉर्म आहे की जो सगळ्यांना खरं तर सामावून घेतो, पण स्टील मराठी चित्रपट तिथे नाही आहेत, तिथे पोहोचले जात नाही आहेत. तर एक निर्माते म्हणून तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? मुळात आहे ना आपल्याकडे आहे ना त्या बाबतीतलं वैचारिक दारिद्र्य फार मोठं आहे. म्हणजे प्रचंड प्रमाणात वैचारिक दारिद्र्य आहे. ह्या गोष्टीवरती आता विश्वास ठेवायला पाहिजे आपण की चित्रपट साक्षर असा आपल्याकडे एक प्रेक्षक निर्माण झालेला आहे, सुजाण प्रेक्षक आपल्याकडे निर्माण झालेला आहे, ज्यांनी असंख्य शोज तुम्ही सिरीज आपण ज्याला म्हणू शकतो त्या तुम्ही आपण पाहिलेलं. म्हणजे मी फौदासारखी सिरीज बघितली असेल, त्याच्यानंतर कुठली तुझा हा आपला पाब्लो एस्कोबार सारखी बघितली असेल, किंवा तुम्ही कुठल्याही गॅस सिरीज चित्रपटाच्या लेव्हलच्याही पुढे जाऊन काम करणारी ही लोक आहेत, त्या पद्धतीच्या सिरीज बघितलेल्या आहेत. मग असं असताना आम्ही मराठीच्या ह्याच्यामध्ये कॉन्टेंट वाईज जे आत्ता प्रेक्षकांना देतो आहोत ते अत्यंत दरिद्री आहे. लोक बघणार नाही, ती सत्य परिस्थिती आहे. कारण बरं ह्याच्यात प्रयत्न झाले नाहीत का, तर चॅनल्सने आणि ह्यांनी प्रयत्न केले त्या ह्याचे. आमचं दुर्दैव असं होतं की तिथे OTTच्या वरती जी लोक बसलेली होती, जी आपण काय म्हणू शकतो त्याला की ते आता कॉर्पोरेट स्ट्रक्चर आहे की कॉर्पोरेट की आता हा काय CEO आहे, हा आहे, तर ती जी मराठी आणि ह्याच्याशी जी निगडीत लोक होती ही दुर्दैवाने सगळी सिरियल मानसिकतेची होती, की ज्यांनी आयुष्यभर टेलिव्हिजन केलेली आहे तीच लोक तिथून उठून इकडे आलेली होती. त्यामुळे त्यांचा बरं ह्याच्यात त्यांची चूक आहे का, तर अजिबात नाही, कारण त्या कंपनीने त्यांना हायर केलेलं आहे. जे काय जास्त पगारावरती असतील ह्या असतील कारण आणि वर्क एक्सपिरियन्स असेल, पण ह्याच्यासाठी माइंडसेट वेगळा लागतो. हे मुळात ॲक्सेप्टन्स पाहिजे ना आपल्याकडे. ज्या वेळेला आपण मराठी आज बघतो आपण की मी ज्या वेळेला मराठी OTT बघतो, तुम्हाला बघवत नाहीत गोष्टी. तो जो कॉन्टेंट दिलेला आहे मराठी OTTसाठी जो बघायला लागतो तो नाही बघवत आहे तुम्हाला. आणि या संपूर्ण सर्कमस्टन्समध्ये तुला हा डिसिजन घेणं मस्ट असते की नको बास मराठी. जर मी माझ्या कंटेंटमध्ये जर परत परत तेच येणार असेल, सासू सुना भाऊ भाऊजयात जर येणार असेल परत त्या सगळ्या ह्याच्यात, तर मी का बघीन ते. जो सुजाण झालेला आहे, जो सज्ञान झालेला आहे आपल्याकडचा प्रेक्षक, तो हे का बघेल. मला तुझ्यापेक्षा बऱ्या आहेत ना, मला कोरियन सिरीज बऱ्या दिसतात ना, मला जर्मन सिरीज मी चांगल्या बघतो आहे. मला भाषेचा अडसर येत नाही ज्या वेळेला मी पाब्लो एस्कोबारची सिरियल बघतो त्यावेळेला, कारण त्याचं चित्रमाध्यम इतकं स्ट्रॉंग आहे. आमच्याकडचं का नाही इतकंच स्ट्रॉंग होत. मग बरं हीच लोक हिंदी जेव्हा जातात तेव्हा चांगलं काम करतात की, मग मराठीने काय घोडं मारलंय. म्हणजे तिथे ते स्ट्रक्चर. मग चित्रपटाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे, परत तेच आहे की जी कॉम्पिटिशन मी म्हटलं मागाशी पण तुझ्याशी बोलताना मी म्हटलं ना की मला कॉम्पिटिशन जी करायची आहे ती फार भयंकर कॉम्पिटिशन आहे आपल्याला. बरं ज्या लोकांना बुद्धीला खुराक पाहिजे आहे किंवा एक सुखावणारं असेल किंवा दुःखांतिका असेल, पण एक चांगला लिखित स्वरूपातला कॉन्टेंट बघायचा आहे मला, असं जेव्हा असतं तेव्हा मला नाटक आहेच की अवेलेबल. मग मला चित्रपटाची गरजच नाहीये. त्यामुळे तो जो मग आज इतकी वर्ष झाली नाटकाचा ऑडियन्स का कमी होत नाही. बरोबर. आपण म्हणून जिवंत कलेवरती लोकांचं जास्त प्रेम आहे, बरोबर आहे. मग फक्त नाटकच नाही ना, मग बाकीच्या कला जिवंत राहायला पाहिजे होत्या ना. बाकीच्या लोप पावल्याच ना बाकीच्या ज्या काही होत्या त्या. मग नाटकच का जिवंत राहत आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यात सगळंच आहे. सशक्त भाषा आहे.
बरं आज म्हणजे सुदैवाने इतकी वर्ष स्ट्रगल केल्यानंतर आपल्याला राजभाषेची मान्यता मिळालेली आहे, सगळे अभिजात दर्जा मिळाला आहे, राजभाषा मिळाली, जो अभिजाततेचा दर्जा मिळाला आहे तो टिकून ठेवणे आपल्या हातात आहे ना, ते आपल्यामुळे प्रेक्षकांच्याच हातात आहे. मान वर करून आम्ही सांगतो नाही ना, मी साऊथ इंडियन फिल्म बघतो, मला मराठी आवडतच नाही, लाज आणायची गोष्ट आहे. बरं मराठीमध्ये प्रयोग होत नाहीत, मराठी चित्रपट आम्हाला आवडत नाहीत असं सांगणारे दुर्दैवाने सगळे मराठी आहेत. आज जेव्हा बाहेरच्या लोकांमध्ये आम्ही फिरतो, जेव्हा बाहेर 4 लोकांशी जेव्हा बोलत असतो की जे नॉन महाराष्ट्रीयन, ती लोक सांगतात यार तुम्हारा वो मराठी का फिल्म देखा मैंने बहुत अच्छा था, किला नाम का फिल्म देखा यार क्या हो. फिल्म बना यार तूने आप लोगों ने, XYZ काय कुठली ह्याच्यातली वाळवी देखा आपने, हमने देख लिया, हमको मराठी समझ में नहीं आता, फिर भी फिल्म तो अच्छा बना है यार, देखने में अच्छा लगता है. हे जेव्हा हिंदीमधनं येतो त्यावेळेला आपलं मत शर्मेची गोष्ट आहे ना. बरोबर. पाहिला का रे हे तुवाळी, नाही आता येईल ना ह्याच्यावर टीव्हीवर तेव्हा बघतो. ही काय मानसिकता आहे, ही कुठली मानसिकता आहे? मॅम मी 2 वर्षापूर्वी चंद्रपूरमध्ये मी शूट करत होतो. ह्याला सिंदेबाई नावाचं गाव आहे त्याच्या तिथे. तर तिथे देवेंद्र बोडके नावाचे आपले ऍक्टर आहेत जे सिरियल्समध्ये पण काम करतात आणि ते झाडापट्टीचे स्टार आहेत. झाडापट्टी नावाचा जो नाटकाचा प्रकार आहे तिथे ते स्टार आहेत ते. बरं ती एक वेगळी इंडस्ट्री आहे, ती इंडस्ट्री आहे आणि एक साधारण 50-60 कंपन्या आहेत, 150 दिवसांचा त्यांचा सीझन असतो ज्याच्यामध्ये 70-80 करोड रुपयाच्या आसपास उलाढाल होते साधारणतः. आणि जे आपल्याकडच्या प्रस्थापित आपण जो म्हणतो किंवा जसं मग त्यांना माहितीही नाही की त्या अशा पद्धतीचं काही चालतं तिथे. बरं तिथं सुदैव म्हण किंवा काही म्हण तिथे सामाजिक संदेश असणारी, देशभक्तीपर असणारी अशा पद्धतीची नाटकं चालतात. पूर्ण विनोदी घेऊन जर गेलं असतं ती चालत नाही, एक विनोदी पात्र चालतं, त्यांना पूर्ण विनोदी नाटक चालत नाही. मग एक गाणीला चालतात, गाणी नाटकं पाठ आहेत त्या लोकांची तिथे. तर तिथे त्या ह्याच्यामध्ये मी प्रयोग बघायला गेलो होतो. तिथे 2-2.5 हजाराचा क्राऊड असेल तिथे. मातीनी उंच हे केलेलं स्टेज असतं, बाजूनी कनात मारलेली आहे, एक माईक मध्ये टांगलेला असतो, पण 5 जण काम करतो. तुझा संवाद असेल तेव्हा तू मध्ये येते, नाटकाचा तुझा संवाद म्हणते तू मागं जाते, माझा संवाद आहे मी मध्ये येतो, नाटकाचा संवाद म्हणतो जातो, ही येते हिचं झालं बोलले ही गेले, हे नाटक म्हणून ऍक्सेप्ट केलेलं आहे लोकांनी. ती एलिनेशन थेरीचं एका अर्थाने. ऍक्टर्स येतात त्यांच्या पद्धतीने मेकअप करतात, येऊन स्टेजवरती उभा राहतात, विंगेमध्ये गाद्या टाकलेल्या असतात, संध्याकाळी 9 वाजता नाटक चालू होतं, सकाळी 5 पर्यंत चालतं. पुढच्या अंकामध्ये ह्याची एंट्री, मग ह्याला उठवलं जाते, उठरे तोंड धुतो, तो मेकअप करतो, चहा पितो, स्टेजवरती जातो. वन्स मोर आला तर नुसता वन्स मोर देत नाहीत, 500च्या नोटेबरोबर वन्स मोर असतो. तुझं फुकट काही नको मला, तुझं काम आवडलंय मला, हे तुझे 500 रुपये, मला हा सीन परत करून दाखव. आता तिथे काही कंपन्या आहेत किंवा काही मंडळ आहेत की जे ते प्रयोगच्या प्रयोग ती लोक हे करतात, काय म्हणतो आपण, कॉन्ट्रॅक्टने हे करतात. कॉन्ट्रॅक्टचे जे नसतात प्रयोग, ते जे प्रयोग आहेत ते तिकीट काढून बघितले जातात. 700 रुपये 800 रुपये असेच आपल्याकडे जी तिकिटांची पद्धती आहेत तशाच तिकीटं आहेत. पण सुदैवाची गोष्ट त्याच्यातली अशी आहे, भाई आता विचार करून बघ, तो जो तिथे येणारा जो समाज आहे ना तो सगळा कामगार वर्ग आहे, पूर्ण कामगार वर्ग आहे. मग काय तेंदूपत्ता तोडणारी लोक असतील किंवा शेतमजूर असतील, हे असतील, घरातले 5 जण लोक राबता आहेत. 500 रुपयाचं तिकीट काढलं, 5 जण जर आले तर दिवसाचे 2,500 रुपये गेले. ती लोक 2,500 रुपये मनोरंजनाला देतात. ती बौद्धिक भूक आहे माझी, त्याच्यासाठी मला 2,500 रुपये दिले तर चालतील. ते लोक भिकाऱ्यासारखे पासेस मागत नाहीत. आणि मला ही अत्यंत ही जी नैतिकता आहे ना, ही उच्च दर्जाची नैतिकता आहे. त्याला मला हा थॉटच आवडला की मला माझं मनोरंजन जर करायचं असेल, मला माझं डोकं जर निरोगी ठेवायचं असेल, मनोरंजन जर करायचं असेल तर मला पैसे खर्च करणं भाग आहे. आणि हे त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. इतकं थॉट तो त्याच्यातला हा नसेल असा त्याच्यातला, पण तुझं फुकट मला काही नको, ही मानसिकता आहे. आमच्याकडे वेगळंच आहे. मला माझे भाऊ बिऊच सांगतात फोन करून शनिवारी सकाळी, कालच आला तुझा पिक्चर मोबाईलवर, तेच बघतोय आता. आता काय म्हणणार तू याला? जर आर्थिक गणित सुधारावायची असतील तर ह्याला काय करणार तुम्ही?
सुधारायला पाहिजेत ना आर्थिक गणित. बरं, एक इंडस्ट्री म्हणून बघू ना आपण त्याच्याकडे सगळेजण मिळून, व्यवसाय म्हणून बघूयात ना ते. त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघायलाच मागत नाही आपण लोक कुणी, की नाही नाही एकेका दिवशी 4-4 फिल्म रिलीज होतात, 5-5 फिल्म, मग आम्ही कुठं जायचं? अरे होणारच आहे ते रिलीज फिल्म. कारण आमच्या सरकारने मास मीडियाची कॉलेजेस काढलेली आहेत, नाटकांची शाळा काढलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे असिस्टंट डिरेक्टर्स आहेत काम करणारे खूप सारी लोक आहेत की ज्यांना फिल्म्स बनवायच्यात. त्या पोरांनी काय काम करायचे आयुष्यात? ते फिल्मच करणार ना, त्यांना येत नाही दुसरं काही. म्हणजे आम्हाला आमचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलायला पाहिजे, आणि जे सोपं नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते जर बदलायला पाहिजे असेल तर मुळापासून सगळं खरडून काढावं लागणार आहे गोष्टी. साऊथच्या चित्रपटांचं आपण खूप सारं कौतुक करतो, अरे दाक्षिणात्य चित्रपट काय मस्त, काय मस्त, काय मस्त. पण ते का मस्त आहेत ह्याचा कोणीच विचार करत नाही. 1960-65 मध्ये ज्या वेळेला तिथे हिंदी बोलू नका हे आंदोलन झालं, हिंदी बोलणारी ज्या काही गोष्टी होत्या त्या तोडफोडल्या गेल्या, त्याच्यावरनं दंगली झाल्या, सगळे राडे झाले. त्याच्यानंतरचा 50-60 वर्षानंतरचा आजचा त्यांच्याकडचा जो ग्राफ दिसतोय तो हा ग्राफ आहे की मातृभाषेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, मातृभाषेमध्ये मनोरंजन दिल्यानंतर काय होऊ शकतं हे साऊथ इंडस्ट्रीने दाखवून दिलं तुम्हाला. त्यांनी आपणच नाही आपली बाकी मातृभाषा मोठी कुठले, केली एक्झॅक्टली पाहिजे. त्यांनी नाही कुठल्या कोबड्या घेतल्या, त्यांना नाही कम्युनिकेशनचा कधी प्रॉब्लेम आला. आम्हाला आलं कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम, कारण आमची मानसिक गुलामगिरी तीच आहे. एक इंडस्ट्री म्हणून जर मराठी चित्रपटसृष्टी जर ग्रो झाली तर किती प्रमाणामध्ये व्यवसाय निर्माण होऊ शकेल ना, हा आपण विचारच केलेला नाही अजून. मी किती वेळ बोलू शकतो त्या पुढे चालतो. सर मला तेच तुमच्याकडे यायचं आहे. मगाचा तो आपला नाही, पण सर तुम्ही ऍक्च्युली बोललात ते खरंच, कारण हा गंभीर विषय आहे आणि याच्यावर विचार केला पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस मराठी चित्रपटांची कमाई होत नाही किंवा नाहीच चालत, मग म्हणजे कलाकार किंवा ती टीम प्रेक्षकांना बोलणार, प्रेक्षक म्हणणार आम्हाला हवं तसं तुम्ही दाखवत नाही. पण मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी कदाचित एकसाथ चालतात, की चांगलं गोष्ट दिली तर प्रेक्षक बघायला येणार, आणि प्रेक्षक बघायला येत असतील तर अजून जास्त चांगली गोष्ट ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाणार. मगाच माझा तुमच्याकडे प्रश्न हाच होता की डिरेक्टरला डिरेक्ट करणं, सरांनी उत्तर दिलं त्यांचं, तुमचं उत्तर राहिलं, काय आव्हान होती? नाही, आव्हानापेक्षा मला असं वाटतं की ती मदतच जास्त होते. कारण असे कलाकार जे असतात ते मुळात त्यांचे एथिक्स पाळतच असतात. समोरचा अभिनेता किंवा अभिनेत्री हे दिग्दर्शक असणं याच्यात आव्हान असं मला काही वाटलं नाही, उलट मदतच झाली. मदत या अर्थानं की ते जे कलाकार आहेत ते त्यांचे स्वतःचे एथिक्स आहेत की आपण इथे अभिनेता म्हणून आहोत. पण ज्या वेळेला गरज वाटली त्यांना असं वाटलं की नाही हे इथे आपण सजेशन द्यायला पाहिजे, तर ते सजेशन देत होते आणि मी पण ते स्वीकारत होतो. कारण हे टीमचं प्रोडक्ट असतं, म्हणजे सगळ्यांनी मिळून करायचं आहे. मग त्याच्यात प्रत्येकाचा हातभार असतो, प्रत्येकाचा विचार असतो, प्रत्येकाचा थॉट असतो. कॅप्टन ऑफ शिप डिरेक्टर असला तरी काही वेळेला त्याच्या नजरेतून काही गोष्टी सुटू शकतात. काही वेळेला त्याला जे दिसलेलं आहे ते कलाकारांना दिसलेलं नसेल किंवा कन्व्हिन्स झालं नसेल, तर मग दिग्दर्शक म्हणून माझी जबाबदारी असते की ते त्यांना कन्व्हिन्स करणं. आणि जर त्यांना ती गोष्ट कन्व्हिन्स वाटत नसेल तर त्यांनी ते कन्व्हिन्स करावं दिग्दर्शकाला की नाही मला असं वाटते. ही प्रोसेस होत राहते. याच्यात कुठेही सिनियर ज्युनियर, नवीन जुना असं काही नसतं. हे पूर्ण ते प्रोडक्ट चांगलं होण्यासाठीच असतं. प्रत्येकजण त्यासाठीच ते सांगत असतो. अगदी त्याचा स्वार्थ जर बघायला गेला तर दिग्दर्शक म्हणून मला असं वाटणार की हा सीन किंवा हा सिनेमा चांगला व्हावा, अभिनेत्याला वाटणार की माझी भूमिका चांगली व्हावी, सिनेमॅटोग्राफरला वाटणार की मला जे दृश्य दिसणार आहे ते माझी सिनेमॅटोग्राफी चांगली दिसावी. सो प्रत्येकजण देणारा इनपुट आहे हा चांगल्यासाठीच देणार आहे, वाईटासाठी कोण देणार आहे. त्यामुळं आव्हान असं नव्हतं. आणि हे होणार की कोणी सजेशन देणार, वाटलं की अरे नाही ते चुकतंय हां असं. म्हणजे एका कुठल्या तरी ॲड शूटला मी गेलो होतो किंवा ही पण गेली होती, तर
पूर्ण पांढरी साडी आहे आणि पांढरे केस आहेत आणि त्यांनी काय काळं हे लावलेलं, काय लावतात केसांना, बन बन काळा लावलेला. मग मी सांगितलं तिथं की नाही, ते काळा बन थोडासा विचित्र वाटतंय. हां, बरोबर आहे, बरोबर आहे, असं. सो ते ते चांगलं होण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यांनी तो विचार केला असेल नसेल, काय जे काय असेल, किंवा झाली असेल चूक, हे उदाहरण म्हणून सांगितलं. आणि हे काय आमच्या फिल्मच्या बाबतीतलं नव्हतं, दुसऱ्या ह्याच्या बाबतीतलं होतं. पण आमच्या फिल्म म्हणजे गारुडच्या बाबतीत असं झालं, डिस्कशन्स व्हायचे, हेल्दी डिस्कशन्स व्हायचे. राईट. असं नव्हतं की वाद होते, रुसवे फुगवे होते, नॉट ॲट ऑल. या घडीपर्यंत सुद्धा आणि पुढेही असं की ते हेल्दी डिस्कशन असायचं. शिकण्याची भूक होती प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं, म्हणजे नवीन जे आहेत त्यांना, आणि सिनियर लोक आहेत त्यांना ते ॲक्च्युली त्यांचं शेअर पण करायचं असतं. म्हणजे त्यांनी त्यांची उंजळ अशी केली आहे, आम्ही आमची उंजळ अशी करायची का अशी ठेवायची हे आम्ही ठरवायचे, ज्याचे त्यांनी ठरवायचे ते. सो मला तर चांगलं वाटलं हे. मग तो दिग्दर्शक अभिनेता, लेखक दिग्दर्शक अभिनेता असू दे, किंवा तंत्रज्ञ लेखक दिग्दर्शक, किंवा कुठला असा अभिनेता असू दे, दिग्दर्शकाचं कामच आहे अभिनेत्याकडनं त्याला जे हवं ते काढून घेणं. बरोबर. नाहीतर नुसतं ॲक्शन म्हणण्यासाठी तो नाही आहे. ती ॲक्शन इम्प्लिमेंट करून त्याच्याकडनं काढून घेण्याचंच तर दिग्दर्शकाचं कसं आहे. पण खरंच गारुडचा ट्रेलर पुन्हा एकदा सांगते की पाहिला, छान वाटतोय, विचार करायला लावणारा आहे. आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? 25 ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होतोय, तर एक अपील करायचं असेल, आव्हान करायचं असेल, तर काय कराल प्रेक्षकांना? जाता जाता सांगेन की जाता जाता असं न करता तुम्ही ठरवून 25 ऑक्टोबरला आमचा सिनेमा येतो तेव्हापासून थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा. सिनेमा बघून तुमचं मत तयार करा. आम्ही सांगतोय म्हणून किंवा कोणी कुठे रेटिंग्स देते म्हणून असं न करता, सरांनी जसं म्हटलं की तो जो झाड्यापट्टीचा किंवा कुठलाही प्रेक्षक असतो की नाही, मला बघायचं, माझी बौद्धिक भूक आहे, माझी एंटरटेनमेंटची भूक आहे, ती मला हे करायची आहे, तर स्वतः जाऊन पाहिलं पाहिजे. तर तुम्ही जाऊन पहा आणि मग तुमचं मत बनवा. आणि मला दिग्दर्शक म्हणून आणि आमच्या टीमला खात्री आहे की ते मत नक्कीच पॉझिटिव्ह येणार आहे. सो बघा सगळे, आणि तुमच्या मनावरती आमच्या सिनेमाचं गारुड कसं बसते ते बघा. सर काय सांगाल? सर तुम्ही काय सांगाल? चित्रपट बघायला पाहिजेच आहे खरं तर. आवाहन करत नाही मी. आपण आपली काय म्हणू आपण त्याला की जबाबदारी म्हणून चित्रपट मराठी बघायला पाहिजे असं मला वाटतं. की ही आहे आता, मगाशी मी म्हटलं तसं की ती अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे, तर ती टिकवण्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला उपयुक्त आहेत. ललित कलांमधल्या काही आहेत, लिखाणातल्या काही काही गोष्टी आहेत, त्याच्यातलाच सिनेमा हा एक पण भाग आहे. आणि तो टिकला पाहिजे, तो राहिला पाहिजे. आणि कला ही कायम लोकाश्रयावर किंवा राजाश्रयावरतीच तरत आलेली आहे आत्तापर्यंत. तर त्याच्यासाठी लोकाश्रय मिळणं हे अगदी गरजेचं आहे. आणि फिल्म आवडली तर आम्हाला नक्की सांगा, नाही आवडली तर तुमच्या पुरतच ठेवा, बाहेर सांगू नका. आणि आवडेल अशी खात्री पण आहे. 25 ऑक्टोबरला रिलीज होतीये, सगळ्यांनी प्लीज 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 फिल्म बघा. तुम्ही दोघे काय सांगाल? सांग. खूप मनापासून आम्ही चित्रपट बनवलाय. ॲज अन ॲक्टर माझा पहिला चित्रपट आहे, मोठा रोल आहे माझा, आणि पूर्ण प्रयत्न केला आहे तुमचं मनोरंजन करण्याचा. तर 25 ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा गारुड. हेच म्हणायचं होतं मला. हेच म्हणायचं होतं मला. 25 ऑक्टोबरला नक्की बघा गारुड. तर नक्कीच खरंच प्रेक्षकांच्या मनावर आपण म्हणू शकतो, सर म्हणाले तसं, की गारुड हे घालायला हा चित्रपट येतोय 25 ऑक्टोबरला. तुमच्या जवळच्या लांबच्या ज्या कोणत्या चित्रपटगृहात असेल नक्की जाऊन पहा. आणि खरं तर चित्रपट आपण पाहिला तर आपल्याला खरं तर त्या मेकर्सकडून पण चांगले चित्रपट आपल्याही वाटायला येतील. त्यामुळे तो गिव्ह अँड टेक प्रेक्षकांनी आणि मेकर्सनी ठेवणं खरं तर गरजेचं आहे. तर तोच ठेवा. 25 ऑक्टोबरला चित्रपट पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया या नक्की पोहोचवा.
तुर्तास इथेच थांबते. भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.